गाइस, वेलकम बैक टू आवर चॅनल. तो चलो फिर. आणि आत्ता मी आहे ठाण्याच्या हिरानंदानी एस्टेटमधल्या द वॉकमध्ये, जिथे खूप सारे रेस्टॉरंट्स आहेत. तर दिवाळीच्या दिवसांमध्ये इथे स्टॉल्स पण लागलं आहे. आणि मजेची गोष्ट काय माहिती का, हवा एवढी सुटली आहे ना, लिटरली आता पाऊस येणार आहे. तर पाऊस आला तर सब हालात जज्बात सब बदल जाएंगे. इकडे ह्यांनी बॉलिवूड थीम केली आहे. तर बघूयात आपण. मी तर खूप दिवसांनी आली आहे. आणि ठाण्यामध्ये जर तुम्ही आलात तर या ठिकाणी व्हिजिट करणं मस्ट आहे, कारण इथे दरवर्षी काही ना काही नवीन होत असतं. इकडे फोटो सेशन चालू आहेत, मस्त सजवतात, खूप मस्त वाटतं आहे. काहीतरी वेगळं केलं आहे. आणि इथे फ्ली स्टॉल्स असतात. सो दिवाळीमध्ये इथे बघा काहीतरी असं युनिक कलेक्शन तुम्हाला बघायला मिळतं. इथे बॅग्सचे स्टॉल आहेत. इकडे घरगुती काय लोणची पापड वगैरे आहेत. आणि आता तरी सध्या आत्ता गर्दी नाही आहे, बट गर्दी होणार हळूहळू. सो इथे लाईनमध्ये सगळे रेस्टॉरंट्स आहेत. असे छोटे छोटे मस्त पोस्टर्स बनवलेत. तुम्ही ते फोटो काढू शकतात. बेसिकली ते बसायला पण जागा आहे. सो हा एक्सपिरियन्स खूप अमेझिंग आहे, कारण पूर्ण हिरानंदानी एस्टेट हे पूर्ण लाईटिंगने भरलं आहे. वरती पण त्यांनी लावलेत लाईटिंग. हवा बघा, हवा, ओ माय गॉड. त्या मुलीचा दुपट्टा उडला, बघितलाच असेल तुम्ही. खूप हवा सुटली आहे आणि माझ्या अंगावर तर थेंब उडलेलेच आहेत ऑलरेडी. पाऊस तर येणार फॉर शुअर. सो इकडे ड्रायफ्रूट्सचं स्टॉल आहे. ड्रायफ्रूट्स आहेत. दीज गाईज आर फ्रॉम अफगाणिस्तान. सो मी मगाशी गेली तर मला वाटलं फॉरेनर्स दिसतात, तर मी यांना रेट्स नाही विचारले. पण इकडे खूप सारे ड्रायफ्रूट्स आहेत, तर लेट मी नो द कॉस्ट. मैम ये है, ये अखरोट, ये बर्फ़ी अखरोट बोलते. इसमें 99% ऑयल होते. जब अफ़गानिस्तान में बर्फ़ होते हैं ना, ये वही टाइम में मिलते हैं फिर. और ये है, ये सतर भाई मामला बादाम, सबसे बेस्ट मामला बादाम. इसमें 99% ऑयल है और विटामिन डी, विटामिन सी. और इसका रेट है 6000 पर केजी और इसका है 2600 किलो. और ये स्पेशल चीज़ है मैडम, अफ़गानिस्तान का मिक्स ड्राई फ्रूट. इसमें 15 और 30 आइटम मिक्स है. और ये है ड्राई कीवी, इसमें 5% हनी कोटे होते हैं, बच्चों का फेवरेट फूड होते हैं मैडम. और ये है क्रैनबेरी, ये खून बढ़ाने के लिए अच्छा है, खून साफ़ करने के लिए अच्छा है मैडम, और स्किन के लिए अच्छा होते. बिल्कुल नेचुरल है, इसमें ना कोई शुगर मिक्स ना कोई हनी. और सबसे स्पेशल चीज़ होते हैं मैडम, ये जस्ट अफ़गानिस्तान में मिलते वाइट मामला बादाम. इसमें विटामिन सी, विटामिन डी एंड कैल्शियम है. ये हेड प्रेशर के लिए अच्छा होते, डाइजेसिस के लिए अच्छा होते और बाल बढ़ाने के लिए अच्छा होते. ये जस्ट दिन में चार 5 से ज़्यादा आप नहीं कर सकते. और उसके बाद है मैम एक कांदारी अंजीर बोलते. इसका साइज़ और सीज ज़्यादा है. इतना साइज़ और सीज ज़्यादा होगा, इतना फ़ायदा भी ज़्यादा है. आप दे सकते इसको. और इसके बाद ये है मैडम, ये मैकेडेमिया बोलते. इसके बेनिफिट 10 बराबर अखरोट बादाम से ज़्यादा है. और ये जैसे अफ़गानिस्तान में मिलते हैं. इसके छोटा भाई ये है पिकनट्स, इससे चॉकलेट फ्लेवर मिलते हैं मैडम. और ये है मैडम, ये सुंदर खानी कशमेश बोलते हैं. ये सुंदर खानी कशमेश है, ये कांदारी बोलते हैं. इसका है 500 पाव किलो. और ये है, ये ब्लैक रेजिन से मैडम, ये पाव किलो है, पाव किलो 450 रुपीज़. और 1 किलो 1800. ये सनफ्लावर सीड से और पम्पकिन सीड से. ये अप्रिकॉट है मैडम, हेड प्रेशर के लिए अच्छा है. और ये पीच है, 5% शुगर कोटे मैम. और ये है पुरुम्स होते. लेडीज़ के लिए मेन चीज़ यही होता है मैडम, ये हेड प्रेशर के लिए अच्छा है, डाइजेसिस के लिए अच्छा होता है. और मैडम मेरा परमानेंट शॉप वो साइड में आप आ सकते हैं. जब मेरा एग्जीबिशन ख़त्म हो गया, मेरा परमानेंट शॉप उधर है, वो साइड में, आप उधर से ले सकते हो. और मेरा नंबर भी है, आप ऑर्डर भी कर सकते हैं. होम डिलीवरी फ्री हो जाएगा मैडम. थैंक यू सो मच.
या अफगानिस्तान ट्रांसपोर्ट या वो परमानेंट शॉप है मैम मेरा और ये एग्जीबिशन है 10 दिन के लिए वो साइड में और है यस मैडम थैंक यू सो मच मैडम सँडल्स आहेत, खूप गोष्टी आहे. हे सगळं आहे प्लस इकडे ज्वेलरी. ओ माय गॉड, माय वीक पॉईंट आली फायनली या स्टॉलवर. सो इथे डिफरंट व्हरायटीचे ज्वेलरी आहे. सांगायची गोष्ट ही, श्रीमंत लोकांचे ग्राहक पेठ म्हणता येईल याला, कारण हा एरिया हिरानंदन इस्टेट आहे आणि त्याच्या रेट्स त्याच्या अकॉर्डिंग आहे. सो थांबा मी रेट्स पण सांगते विचारून. पिझ्झा एक्सप्रेसच्या समोर पण खूप सारे स्टॉल्स आहेत. हे बघा पाऊस येतो आहे म्हणून या लोकांनी पूर्ण रॅप करून ठेवलं आहे. परफ्यूम्स आहेत आणि इकडे ज्वेलरी आहे. तर कॉस्ट बघूयात आपण. क्या कॉस्ट आहे का? 550. ओके 550ची आहे आणि युनिक कलेक्शन आहे. अँड दिस इज फॉर 650. खूप मस्त आहे. इकडे असे खूप सारे स्टॉल्स आहे. ते बॅग्सचे पण स्टॉल्स आहे. आणि काय बोलली मी तुम्हाला, अमीरों का ग्राहक पेठ आहे ना, लगा की नाही. 500ची जी गोष्ट आहे ती बाहेर 350-400पर्यंत मिळते. इकडे थोडं कॉस्टली कारण त्यांना भाडं बिडं पण द्यायला लागतं ना. सो व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स आहेत तसे तर बघायला गेलं तर. बुक्सचे पण इवन स्टॉल्स आहेत. मुखवास आहे. अगेन तुम्हाला ज्वेलरीचे खूप स्टॉल्स मिळतील. ट्रेंडिंग ज्वेलरीज आहेत सगळे. आफ्टर सो लॉंग मी अशा मार्केटमध्ये आली आहे. मला खूप छान वाटतं आहे. नोजपिन्स पण आहेत खूप सारे. नोजपिन्स आहेत. इसका क्या कॉस्ट है? 500 टार्निश है. अँटी टार्निश 500. मेनी मोर ज्वेलरी स्टॉल्स. बघा इथे लोक घेत आहेत. बेसिकली तुम्हाला जर महाग मिळतात गोष्टी तर त्या वर्थ आहेत काही गोष्टी, कारण त्या अँटी टार्निश आहेत. असे खूप व्हरायटी आहेत. सो हा आहे मॅजिक टच आर्ट ज्वेलरी. ओ माय गॉड पडलं. आता काय झालं आहे माहिती आहे का, लोकांनी ना थोडं रॅप करायला घेतलं आहे. बघा पाऊस आला दिवाळीमध्ये. इट्स व्हेरी फनी. काही वर्षांपूर्वी असं झालेलं की पाऊस आला आहे तर इथे व्हरायटी ऑफ ज्वेलरी आहे. लाइक दिस वन. इसका कॉस्ट क्या है? Diwali we have kept an offer 650 for 1, 1000 for 2, any 2. 650 फॉर 1 and 1000 फॉर 2. ही ह्याच्यासाठी ऑफर आहे आणि हे अँटी टार्निश आहे. आणि हा स्टॉल आहे चाळीसच्या समोर. मॅजिक टच आर्ट ज्वेलरी. मस्त कलेक्शन है, यूनिक है काय काय. आप मुझे बता सकती है कुछ डिज़ाइंस? Yes, sure, ma'am. कॉस्ट बता सकती है? Okay, we have your handmade Jaipuri jewelry collections which are handmade. Here, very daily also, the colors and polish will not go. Then we have Thewa collections here. We have special Thewa collections, if you can see. Those are all unique antique items. We have natural stone. We have malas of natural stones. These are not made of plastic, not of glass. You can wear it. The color shine would not fade. And some we have bangles, CNC bangles also we have here. मस्त कलेक्शन है खरच. थैंक यू. आज तो भाई कुछ देखने नहीं मिलने वाला है मेरे को लग रहा है. सगळ्यांनी आता रॅपअप करायला घेतलं. पाऊस चालू झाला. इकडे पण ज्वेलरी आहेत. इकडे कुकीज आहेत, चिप्स आहेत. थँक्यू. नाही थँक्यू. अरे अजून एक युनिक ज्वेलरी कलेक्शन मला मिळालं बट अनफॉर्च्युनेटली बघता नाही येणार कारण थोडीशी पावसाने वाट लावली. आता मी काय दाखवू तुम्हाला, काय दाखवू आता. इथे लाइटिंग दाखवण्या व्यतिरिक्त माझ्याकडे काय आहे नाही दाखवण्यासाठी.
इकडे लोक येतात ते खायला प्यायला आणि शॉपिंग करायला. जर पाऊस नाही आला तर मी पुन्हा बघते, येऊन ट्राय करते करायचं. मी आत्ता सध्या तर याच एरियामध्ये आहे, कारण ऑलमोस्ट सगळेच इकडे स्टॉल्स चांगले आहेत, बट नाही आता दाखवता येणार तुम्हाला. मी ॲक्च्युली इंस्टाग्रामची रील बघून आले, मी मध्ये पण आलेले, पण मला इथे यायला जमलं नाही, कारण इतकी भयंकर ट्रॅफिक होते या एरियामध्ये जेव्हा दिवाळी असते आणि लायटिंग्स लागतात. तर मी आली होती पण शूट करता नाही आलं, आणि मी रील्स बघितली तेव्हाच. सो रीलमध्ये जेवढं दाखवलं तेवढं काय एवढं काय आहे नाही. एंट्रन्सला त्यांनी इतकं मस्त केलं आहे, बॉलिवूड थीम ठेवली आहे, आणि तिकडे फोटो वगैरे काढायला आहे. बाकीचं तर काहीच नाही आहे, बाकी म्हणजे स्टॉल्सच आहेत. बाकी ठीक आहे ठीक आहे, ग्राहक पेठ आहे, नथिंग एल्स. बस फॅन्सी त्याला फ्ली मार्केट म्हणतात, तर तसं आहे. बट इट लुक्स ऑसम. तुम्हाला जर पार्टिंगसाठी यायचं असेल तर इथे रेस्टॉरंट्स आहेतच, तुम्ही येऊ शकतात आणि एन्जॉय करू शकता तुमच्या फ्रेंड्स फॅमिली जे पण आहेत त्यांच्याबरोबर. आत्ता ह्याच्या लाईट्स लागल्यात, खूप मस्त दिसतं. मी जेवढा लवकर याल ना, म्हणजे लाईट्स लागण्याच्या आसपास, म्हणजे 7, 7:15च्या दरम्यान, तुम्हाला गर्दी पण कमी मिळेल, इथे बसून चिल पण करता येईल. आई शपथ तारीफ केली की लगेच लोक बंद करून टाकतात लाईट्स, जाऊ द्या. बट इकडे तुम्हाला जरा चिल टाईम मिळेल बसायला वगैरे. इथे खूप सारे इथे कट्टे टाईप्स केलेत, मी इथे बसून मस्त हे लाईटिंग्स एन्जॉय करू शकतात. बाकी शॉपिंग वगैरेसाठी पण आहेतच गोष्टी, तर त्या पण करू शकतात. आणि व्हॉट एल्स, बस इकडे काकी विकतात. ह्याचं काय कॉस्ट आहे? 1450. आणि हे वाला 1450, पण खूप छान आहे कलेक्शन, मस्त एकदम. असं व्हरायटी आहेत खूप साऱ्या. आणि अदर दॅन दॅट इकडे बॅग्स वगैरे पण आहेत. काय कॉस्ट आहे? ही आहे 500ची, सेम आहे, 500च्या आहेत बॅग्स. कलेक्शन खूप सारं आहे. आणि ही 1000ची जूट. इकडे एक पॉईंट पण केला आहे, सेटअप केला आहे मस्त. तुम्ही इथे फोटो काढू शकता. इथे एंट्रन्सच्या एक्झॅक्ट साईडलाच आहे, खूप मस्त आहे. फोटो काढतात. हॅपी दिवाळी. झालं फिरून, आता KFC घेतलं. इकडे येण्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे ना. या पावसामुळे ना सगळ्या गोष्टी रुईन झाल्या, बिचारे सगळे गात होते आणि इथे काहीच नाही आता. आय एम नॉट लाईंग गाईज, खरंच पाऊस आला आहे. दिवाळीमध्ये हिरानंदानी इस्टेटला मी आली आहे लाईटिंग बघायला, प्लस फ्ली मार्केट बघायला, आणि इथे पावसाने मस्त हजेरी लावले आणि सगळी वाट लावून टाकली. आता काय करणार, जाऊ दे. पण जेवढं मला दाखवता आलं तेव्हा मी दाखवलं आहे, आणि बेस्ट म्हणजे जेवढं दिसलं आहे तेवढं खूप आहे. आणि इथे आम्ही तर दुसऱ्या रोडला चाललो आहे. हे असं मस्त हिरानंदानी इस्टेट लाईटअप होतं दिवाळीच्या दिवसांमध्ये. अरे बाप रे, ये मैं क्या देख रही हूँ, चमत्कार हो गया. एवढी भारी लाईटिंग बघायला लोक येतात हिरानंदानीला. आणि आता पावसाने सगळे वाट लावून ठेवली आहे. ते ती लाईटिंग होती जी मेन सर्कलला असते ते पूर्ण बंद आहे. त्याच्या पुढेचे सगळे कनेक्शन्स होते ते तिकडे जे हिरानंदानीच्या लाईक लेनमधनं बाहेर पडल्यावर जे लाईट्स असतात ते होते, ते सगळे बंद झालेत. चलो बाय, लाईक शेअर सबस्क्राईब.